माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. मला वाटतं बहुतेक भजनी मंडळाच्या पाठातला संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा अद्वैत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबारा देवाला जाऊन मिळाल्यानंतर देवाजवळ भिन्न भेद कसा नाही याचं सविस्तर वर्णन म्हणजे हा अभंग विढाला. मुळात हे कुटुंब धार्मिक, ज्या मातेचं हे पुण्यस्मरण 12 वर्ष साजर होत आलंय, या माऊलीने कथा ऐकत ऐकत शरीर सोडून दिलं. कथेमध्ये कीर्तनात शरीर सुटावं, आपली संतांची प्रमाण आपल्याला कामी आली. काय यमधर्म सांगे दूता तुम्हाला ही तिथे सत्ता, जिथे होय हरी कथा सदा घोष नामाचा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा घेती फिरे भोवती. कथेत शरीर सुटावं ही पुण्याईचं लक्षण आहे. कथा कीर्तनामध्ये शरीर सुटणं म्हणजे पुण्य असल्याशिवाय नाही. ज्यार्थी कथा ऐकत ऐकत शरीर सोडून दिलं त्यार्थी निश्चित आहे की निर्गुणाबाईची पुण्याई दांडगी अशा पवित्र वातावरणात शरीर सोडून दिलंय. महाराज कथेत यात्रा पूर्ण, या लोकातली यात्रा पूर्ण केली. मग कथा कीर्तनात ज्या अर्थी शरीर सुटतंय, शास्त्र म्हणतंय कथेत कीर्तनात भजनात मृत्यू येणं किंवा ब्राह्मी मुहूर्तावर शरीर सुटणं अथवा झोपेत शरीर सुटणं, याच्यासाठी गत नावाचा आटम लागू नाही. काय लागू नाही? गत लागू असतो. मोतीराम महाराज माधव मामाची काय चर्चा झाली? मामानी विचारलं, मोतीरामजी जायचं कसं आहे? मोतीराम महाराज म्हणले, मामा सध्या गत लागलेला आहे. गतात देवाचे दरवाजे बंद राहतात. श्रावण वद्य चतुर्थीला गत उठतोय. एक दिवस थोडं उशिरा जाऊ म्हणून पंचमी ठरवी. मामा म्हणले मग जाऊ बरोबरच. सोपं का अवघड आहे? हा फाश्या घेऊन माणसं मरणार, औषध पिऊन मरणार. इतकं सोपं आहे का ती? हा, पण पावर ही इच्छा मरणी महात्म्य म्हणायचं. वस्तुस्थितीनं गताचा विचार केला जातो, पण ब्राह्मी मुहूर्तावर एवं झोपेत कथा कीर्तनात शरीर सुटणं त्याला गत लागू नाही. जेव्हा जाईल तेव्हा दरवाजा खुला असणार. विढलं आणि निर्गुणाबाईचं शरीर कथेत सुटतंय यार्थी, आणि तीच पुण्याई सबंध कुटुंबाकडून एवढं मोठं पुण्यार्जनाचं काम करून घेतलं गेलं. महाराज वेगवेगळ्या वक्त्यांची कथा 12 वर्ष लगातार हे पुण्यस्मरण तितक्याच आदरानं आवडीनं भावनेनं साजरं होत आलंय. माझा योग चांगला, खारीच्या वाट्यानं वाघपुष्प समर्पित करण्याचा योग आहे. आता इथं काय महाराज
आम्ही ज्यांच्याकडे बघून वाटचाल करतो असे आमचे मधुबाई. आता सर्व टाळकरी वृंद म्हणजे आमच्या स्नेहातलाय, प्रेमातलाय. ध्वनी क्षेपणवाल्याला तर चॅलेंज नाही महाराज. हा, कानठाळ्या उघडतील असं गोंडस सर्विस आहे. आणि वाजविणारा कातीन टाकलेला सापासारखा चपळ आहे की नाही. त्याच्यामुळं ऐकणाराच्या मनावर कीर्तन. अर्धा तास, 2 तास, 4 तास, 5 तास बघू. जिथं उजडल काय तसं महागार नाही मला. मी 4 दिवस झाला आजारी आहे, तरी सुद्धा तुमच्यासाठी तुमच्या मनावर जितका म्हणाल तितका काय दिलं नाही. हा, फक्त तुमचा विचार करून बघा. काय चिंतनातला महत्वाचा मुद्दा, जीव जाऊन देवाला मिळाला रे मिळाला की देवाजवळ वेगळीकता राहत नाही. विठ्ठलराव मला झोप लागेपर्यंत कीर्तन करायचे मी. हा, काय म्हणले? त्याला झोप येईपर्यंत कीर्तन ऐकतच बसायचे म्हणे. असे का? वाव, अति जुनं मुरलेलं लोणचं आहे ती. मामाच्या प्रत्येक कार्यात अगदी बेंबीच्या देठापासून सहकार्यात असणारी मूर्ती आहे ती. जिथं कमी तिथं आम्ही असा सेवाधारी माणूस आहे. हा, देवाला मिळत नाही तोपर्यंत भेद कुठं? जीवा. देवामध्ये भेद नावाचा आटम नाही. सारा भेदाचा प्रकार हा जीवात. आणि म्हणून जीवाला माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर शास्त्र काही कर्तव्य सांगत. पंचदशिकार स्वामी विद्यारण्याने पंचदशीमध्ये कर्तव्य सांगितली जीवासाठी. त्यातलं आद्य कर्तव्य त्यानं भेद संपविला पाहिजे. काय? भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चस्य कर्माणि तस्मिन् दृष्ट्या परावरी. हृदय ग्रंथी भिद्यते. सर्वात महत्वाची गोष्ट माणसानं भेद घालवला पाहिजे. काय? 2 नंबर संशयाचा छेद झाला पाहिजे. आणि 3 नंबर आहे कर्मक्षय पावलं पाहिजे. भेद अनेक प्रकारचे भेद आहेत. शास्त्रानं प्रामुख्यानं 3 मानले. स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद. स्वगत भेद स्वतः अंतर्गत भेद. नाकासारखं कान नाही, कानासारखा डोळा नाही, डोळासारखे होठ नाही. ही स्वतःतला भेद, तो स्वगत भेद. सजातीय भेद, माणूस नावाची जात तिथून येत, पण एका ऐसे एक नाही, भिन्न पाही प्रकृती. कुणाचा चेहरा कुणासारखा आणि स्वभावाची बी मॅचिंग आहे का? पिंडे पिंडे मतीर भिन्ना. त्याच्यामुळं ज्ञानोबा म्हणतात यांची नामे ही अनाने अनादिसे वर्तनी वेसही शिनाने आघवे यांचे. नाव वेगवेगळी, वेशभूषा वेगवेगळी, काय चेहरेपट्टी वेगवेगळी. त्याच्यामुळं सजातीय भेद मानवला जाती अंतर्गत भेद आणि विजातीय भेद माणसासारखे पशु नाही,
माणसासारखे जनावर नाहीत, माणसासारखे झाडं नाहीत, हा विजातीय भेद. तिन्ही प्रकारचा भेद संपविणं हे जीवाच्या जीवनातलं पहिलं कर्तव्य. 2 नंबर, संशयाचा छेद झाला पाहिजे, किंबहुना सर्व प्रकारचा संशय गेला पाहिजे. चांगली चांगली धिंड मेटकुटीला आलीत. इंद्र चंद्र देवा आदि करोनी, इंद्र चंद्र देवा चंद्रदेव ब्रह्मादि करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना. इंद्र चंद्र देवाला देखील संशय घालवणं जड आहे. तुम्ही आम्ही कोण? संशयाचा छेद झाला पाहिजे. चांगल्या चांगल्या माणसाचा बुद्धिभ्रंश होतो. कशामुळं? संशयाचा परिणाम संशय आत्मा विनश्य. संशयाहुनी थोर वा म्हणून संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर. हे विनाशाची वाघोर प्राण्यासी. ज्ञानोबा म्हणतात म्हणून संशयी जो पडिला तो सर्वस्वे दुःखे नाशिला. मधून नासत जाते विढाला. संशय घालविणं एवढं सोपं नाही काय. आणि याच्या पुढची क्रिया आहे कर्मक्षय पावलं पाहिजे. जीवनातलं हे महत्वाचं कर्तव्य. कर्म शिल्लक राहता कामा. कर्म शिल्लक राहिलं आगा कर्मिंजे उरावे, तैतीही सुख दुःखी फळावे. तया ते भोगावया यावे देहा एका. केले कर्म झाले
म्हणले फक्त. क्या बात आहे. केले कर्म झाले तेच भोगाय. केलेलं कर्म भोगायला येतं हे खरंय, पण काय कर्मच करणं महत्वाचं नाही, कर्मक्षय पावणं महत्वाचं. केलेलं कर्म भोगायला येत नाही, कधी क्षय पावलं तर हा केलेलं कर्म भोगायला येईल, पण कधी येईल ते शिल्लक राहिले. शिल्लक राहिलं तर. कर्म केलंय आणि फुकून दिलं. काय केलं? फुकून दिलं. ओ लक्ष्मणराव काय केलं? फुकून दिलं. फुकून दिल्यावर हा कशाला येत शिल्लक राहत नाही काही. बीज भाजूनी केली नाही, आम्हा जन्म मरण नाही. केलेलं कर्म जर जाळलं तर ती भोगायला येत नाही, असं शास्त्र. केलेलं कर्म भोगावंच लागतंय असा जो सिद्धांत आहे तो कोणता आहे? तो सिद्धांत शिल्लक राहिलं तर. कर्म केलं आणि केलेल्या कर्माला आग लावली, पेटवून दिलं, त्याचा जाळ भाज केला. हा जळ माझे कर्म वाया गेली कटकट. जळो माझे कर्म वाया केली कटकट. तुकोबर म्हणतात, जसं ठरविलं होतं तसं घडलं नाही. काय जसं गणित केलं होतं तसं गणितात काय झालं नाही, उतरलं नाही. झाले तैसे तट नाही आले अनुभवा. त्यामुळं ज्या ठरावानं कामाला लागलो होतो आणि जे काम केलं, किंबहुना जे कर्म केलं,
ते कर्म कामयाबी झालं नाही म्हणून तुकोबराय म्हणतात जळो माझे कर्म. कारण त्या केलेल्या कर्माचा काळी इतका देखील काय झाला नाही, फायदा झाला. झाली तैसे तट नाही आले अनुभवा. संसारामध्ये माणूस तटीला पाय देऊन असं असं करायचं असं ठरवित, पण आतापर्यंत संसारानं ठरविलेले गणित 100% तशीच उतरलीत का? नाही, विपरीत अनुभव आला. काय जसं माणसानं तटीला पाय देऊन करायचं ठरवलं होतं तसं घडलं नाही. त्याच्या वेगळंच काहीतरी गणित निघालं. त्याच्यामुळं जळो माझे कर्म वाया केली कटकट. जसं ठरविल तर तसं गणितात उतरत नाही, हे संसाराचा नियम आहे. काय कारण संसाराचे खायचे दाखवायचे दात वेगवेगळे. परमार्थात तसं नाही. मला परमार्थात जसं ठरविलंय तसंच गणितात उतरतंय, बदल होत नाही. पण करताना क्रिया तंतोतंत कराव्या लागतात. काय कर्म जाळायचं असेल तर कर्म जाळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जगात नंबर 1 ज्ञान आहे, नंबर 2 नाम आहे अथवा देव किंवा संत. ह्या चारीमध्ये पावर. एक देव कर्म जाळू शकतो, संत कर्म जाळू शकतात, ज्ञान कर्म जाळू शकते अथवा नाम कर्म जाळू शकते. कर्माला जाळायची पद्धत या चारीमध्ये देवात ताकद आहे. मला हरी कृपे त्याचा झाला हरी कृपे त्याचा. जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. देवानं मनावर घेतल्यावर देवाकडे कर्म जाळायची ताकद आहे. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुष्करा. ताकद आहे देवा. त्याच्याकडे कसं आहे पावर आहे. पावर घडी मोडी हेळा मात्री पाप पुण्य संचित. पाप पुण्य संचिता घडी बिन मोडी बिन. आणि किती वेळात मोडी? हेळा मात्रे. हेळा मात्रे म्हणजे ह मनिस्तो. हेळा मात्रेचा अर्थ काय? हस्य मात्रा इति हेळा मात्रा. ह मनी पर्यंतच खतम करतो. असली पावर आहे त्याच्याकडे. त्याच्यामुळं एक देव कर्म जाळू शकतो किंवा सद्गुरु कर्म जाळू शकतात. पावर आहे संतांची. संतांची पावर आहे की ते जीवाची कर्म जाळू शकतात. असली व्हील पावर आहे. मला संतांनी मनावर घेतल्यावर अहो ते कर्म जाळतील काही नवल नाही. त्यांच्या नावावर जळतील. जळतीत का नाही जळत? ज्ञानदेव चतुराक्षरी जपा तो सर्वज्ञ. ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्ती की संज्ञा.
ताकद आहे. आणि म्हणून देव आत्मदेव मान्य संत कर्म जाळू शकतात किंवा ज्ञानात ताकद काय यथांशी समेत धो भस्मसात कुरुते तथा ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा ज्ञानाग्नि सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा ज्ञान नावाचा अग्नी सर्व प्रकारची कर्म जाळून खाक करते किंवा नाम जळते संचित जळते संचित जळते संचित जळते संचित ऐसी आहे धर्मनीत माझ्या विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. कसे संचित प्रारब्ध भोग काय हा तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम आणि उच्चारिता खंडे जन्म विडाला. नामाची ताकद आहे हा करू वासुदेव स्मरण स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची. बरोबर म्हणजे याचा अर्थ असा नामाची ताकद आहे कसली बी कर्म जाळत काय वली बी जाळायची ताकद आहे. वाळलं तर जाळीलच जाळील काही नवल नाही. वल बिन वाळलं बी जाळायची पावर आहे कोणाकडे. तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी उच्चारण अनंत पाप राशी जातील लयाशी. तृणाग्नी मिळे असली ताकद आहे कुणात नामात. ही कर्म क्षय पावलं पाहिजे मुद्दा हा. आणि विशेष याच्यामध्ये एक देवाला जाऊन जीव मिळाल्यावर मागच्या कर्माची चौकशी होत नाही. काय मागच्या कर्माची काय होत नाही चौकशी नाही. मला कोण काय केलंय
काही चौकशी. तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी, मूळ जो उच्चारी नरक त्याशी. देवाला जाऊन जीव मिळाला रे मिळाला, कसाही मिळू द्या. मज येवो पाप भलतेनी मार्गे, काय आगामी एकुलानीचे खागे. मज येवो पाप भलतेनी मार्गे, भक्ती का विषय विरागे. अथवा वैरे, विरोधातून जरी आला, देवाला येऊन मिळालाय ना महाराज. जी जी देवाला येऊन मिळाली त्यांचं मागचं काही शिल्लक राहत नाही आणि देव ठेवीत नाही. काय कशी बी मिळू दे, काय कशी मिळाली नाही, कशी बी मिळाली. विरोधातून मिळाली, विरोधातून जरी मिळाली तरी त्यांचं मागचं काय शिल्लक ठेवलं देवाने. वैरी अशी दिदली म्हणजे याचा अर्थ असा, कोणत्याही कर्माचा लवलेस त्याच्या माग राहत. त्वासनकादिकाची निमाने, सायुज्य सौरसू दिधला पुतनी. जे विषाचे निस्तन पाणी मारू आली. म्हणजे कसे कोणत्याही रूपानं त्याच्यापर्यंत जाणं महत्वाचं. आणि हे बघा, बाकीच्या पेक्षा तुकोबारायांनी विशेष महत्व 2 मार्गाला शिक्कामोर्तब केलाय. 2 रस्त्यावर तुकोबारायांनी जास्त भर दिलाय. कारण ती रस्ते बी कसले वजनदार आहेत. कुठला बी कसला असलं पाहिजे, वजनदारला किंमत आहे महाराज. आता मधुबा कीर्तनात असल्यावर कसं असतंय, कसं असतं बालूबार, समृद्धी महामार्गासारखं असतं. ते आता नवीन महामार्ग तयार केला नाही का, तसं असतं. तसं असतंय. कोणता मार्ग? समृद्धी मार्ग. समृद्धी मार्ग. नॉन स्टॉप चालीचा खजाना आहे, खजाना. चालीचा खजाना, ती बी वारकरी चालीचा खजाना, हे बी महत्वाचं. नॉन स्टॉप. त्याला मी गेलो त्या समृद्धी मार्गाने प्रवास केला महाराज. त्याला ब्रेक नाही, नाही त्याला ब्रेक नाही. आणि पुन्हा शेजारूनच ठेवण काढायची, तितकीच सवत काढायची, लांबची नाही. ही जमावं लागतंय. म्हणून आज मधुबाच्या फुल चाली ऐकण्यासाठी आलोय मी बी. नाही तर माझ्या डायरीमध्ये कालचं कीर्तन होऊन गेलंय. आज मधुबाच्या चाली ऐकायला आलो मी बी. आणि काय ना, जिथं उजळल तिथं उजळल, अशाच तयारीनं आलोय. आपला मुद्दा तुकोबारांनी 2 मार्गावर प्रामुख्यानं भर दिला. मार्ग कशी आहेत? वजनदार मार्ग. तुकोबारांनी तर स्पष्ट शब्दात सांगितलं, काय विश्वास
असला मसाला आहे महाराज. तिची सख्खी बहीण काढली का नाही बोला. असे थोडक्यात दोन मार्गावर संतांनी भर दिला. एक आहे भाव आणि दुसरा आहे विश्वास. या दोन मार्गाला प्राधान्य दिलं महाराज. दैपळे कुटुंबाकडे जर बारकाईनं पाहिलं, हे कुटुंब भजनी कुटुंब आहे का? त्यांच्यात गायक वादक आहेत का? नाहीत. काय ही कुठली कथा प्रवक्ता वगैरे काही नाही. मग या कुटुंबाकडे सर्वात महत्वाच्या ह्या दोन गोष्टी आहेत. कोणत्या? एक आहे भाव आणि दुसरी चीज आहे विश्वास. या दोन मार्गाने सफर करत असलेलं हे कुटुंब आहे. नाही तरी हे कुटुंब ज्या गावचं आहे, कुठलं? विशेष कोळवाडीमध्ये म्हणा, मोळवणमध्ये म्हणा, पाठांतरावाली माणसं, हिंगणगाव, मोळवण, कोळवाडी, वास्कर फडावरील देण माणसं पाठांतरावाली भरपूर आहेत. पण यांचं स्वराचं जमलच म्हणून खात्री. स्वरात आलाच ह्यांचं इतका मेळ बसून जमल आणि ही एकोप्यानं राहतील हा काही सिद्धांत नाही. जोरात म्हणतील, जोरात म्हणतील पण स्वरातच म्हणतील खात्री नाही. पण या कुटुंबाकडे सर्वात मोठं घेण्यासारखं काय? भाव, विश्वास. या दोन मार्गानं सफर करणार हे कुटुंब आहे. म्हणून आमचा त्यांना नमस्कार. हो, ही मीच म्हणतोय असं ना, तुकोबा आहे म्हणतात. भाविक विश्वास तुका म्हणे नमन त्याशी. आईच्या पुण्यस्मरणाला अनुसरून महाराज लाखो रुपयाचा खर्च आणि ती ही धार्मिक क्षेत्र. ही ताकद कशाची आहे? श्रीमंतीची आहे. जगात भूत आलाय काही श्रीमंतीला, पण त्या येड्या जातीला विनियोग साधतो का? कित्येक श्रीमंताचे बापन आया कधी मेले त्याचा तपास नाही. ब्राह्मणाला म्हणावं लागते आमची आई कधी गेली हो. काय त्या श्रीमंतीला काढी लावायची? श्रीमंती हे काम करीत नाही, इथं भावना काम करत. हे फार मोठं गर्भ श्रीमंत कुटुंब आहे आणि म्हणून पैसा उधळते अजिबात नाही. या कुटुंबाकडे जमेला दोनच चीज आहेत. कोणत्या? एक आहे भाव आणि दुसरा आहे विश्वास. आणि या दोन मुद्द्यावर हे कुटुंब आईचं पुण्यस्मरण एवढ्या वैभवशाली पद्धतीनं 12 वर्ष लगातार साजरं करत आलं. आपल्या भागात पुण्यस्मरणाच्या विषयामध्ये रामभाऊनं नाव गाजवलं. तांदळे वडिलाचं पुण्यस्मरण 50 वर्षापेक्षा जास्त काळ, 53 वर्ष 53 वर्ष पुण्यस्मरण. आणि टी व्ही महाराज आजूबाजूच्या 4-2 खेड्याला आमंत्रण करून चोलबन आमंत्रण देऊन हो अख्ख्या सप्त्याचा खर्च एकाच दिवसात. तेवढे गुणवानं, तेवढी नेते मंडळी हौसानं करायचं. तसं हे दहिपळे परिवार आईचं पुण्यस्मरण महाराज तितक्याच आवडीनं, आदरानं, भावनेनं साजरं करत आलंय. आणि खरोखर याच्या बुडात का? याच्या बुडात भाव, विश्वास या चीजेवर आधारित आहे ह्या गोष्टी. आणि भाव चिल्लर आहे, वजनदार मार्ग आहेत दोन्ही बी मार्ग कसे आहेत? भाव बी तितकाच वजनदार आहे आणि विश्वास बी तेवढाच वजनदार आहे महाराज. त्या
तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव असली ताकद आहे भावनेत. अहो भक्ती मार्ग आपला जो मार्ग आहे ना, या भक्ती मार्गात सुद्धा ह्याला सोडल्यावर, कोणाला, भावाला सोडल्यावर भक्तीमध्ये एवढी कुवत नाही की जागेवर बिल काढून देईल. ताकद नाही महाराज. मिट नाही अन्न तेने न्याय, मिट नाही अन्न तेने न्याय, मिट नाही अन्न तेने न्याय, मिट नाही कामने अवघी फिकी भावावीन, मिट नाही अन्न तेने न्याय. सेवा वाया जाणारा आटम नाही. आमचे गुरुवरे गुलेवर सांगायचे, ज्याच्यातलं काही वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ. सेवा परमार्थातली वाया जात नाही, पण जागची जागेवर बिल काढून द्यायची ताकद भक्तीत नाही महाराज. म्हणून तर म्हणावं लागलं काय, भावे विण भक्ती, भक्ती विण भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कसे, भावाशिवाय केलेली भक्ती किंबहुना सेवा जागची जागेवर बिल काढून देत नाही. भाव कसा आहे, जागेवर बिल काढतो, पावर वापरतो. म्हणून वजनदार मार्ग म्हणलाय ह्याला. कसला मार्ग आहे हा? वजनदार मार्ग. भाव मार्ग म्हणजे वजनदार. याचं एवढं वजन आहे. बऱ्याच माणसाचं वजन बाहुकीवर अवलंबून आहे, काहीचं वजन गावकीवर अवलंबून आहे. काही गावाच्या जोर उड्या हाणतीत, काही बाहुकीच्या जोर उड्या हाणतीत, काही काही मेहुण्या पाहुण्याच्या जोर उड्या हाणतीत. त्या असल्या उसण्या उड्या हाणीत नाही महाराज. मधुवासले उसने उड्या हाणते काही. भाव बळे आकळे ये रवी नाका, भाव बळे आकळे ये रवी नाका,
भाव बळे आकळे ये रवी ना कळे करतळी यावळे तैसारी. जगाच्या मालकाला मुठीत धरायची ताकद कुणात? भाव ही असा वजनदार आहे महाराज. ही भावकी गावकी बिवकी काही गोळा करीत काय काही न लगे एक भावाची कारण काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. कुणाचीच गरज नाही. एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती. भाव एवढा वजनदार आहे कारण शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. हा मातोश्रीचा कार्यक्रम 12 वर्ष लगातार टिकविण्याच्या बुडात काय ही भावने पुटी एवढा मोठा वैभवशाली सोहळा केला चाललाय. पण भाव चिल्लर आहे का? भाव चिल्लर नाही महाराज. भावाची ताकद. म्हणून महाराष्ट्री साधू संतांनी सर्वात मोठी किंमत जर कोणाला दिली असेल तर कोणाला दिली? भावाला दिली. आपल्या संत वाङ्मयामध्ये टोटल यादी बघा. रामचरित मानसासारखी वेगवेगळी रामायण वाल्मिकी रामायणाच्या आधारानं केली. कुणाचं रहस्य, कुणाचं अध्यात्म, कुणाचं मानस वेगवेगळी. पण महाराष्ट्री संतांनी अर्थात नाथ महाराजांनी रामायण केलं. नाव काय दिलं मधुबा? भावार्थ. भाव अर्थ रामायण. आमचा रामायणाच्या विषयामध्ये मानस नाही, रहस्य नाही, अध्यात्म नाही. रामायणाच्या विषयात आमचा काय भाव आहे. हा भावार्थ रामायण. ज्ञानोबारायांनी
गीतेच्या आधारानं ग्रंथ लिहिला. गीतेवर आतापर्यंत 650 लोकांपेक्षा जास्त लोकांनी लिहिलेली गीता आहे. किती? 650 लोकांपेक्षा जास्त यादी मोठी आहे. जगातला पहिला टीकाकार कोण आहे? हनुमंतराय. गीतेवर जगात पहिली टीका कुणी केली? हनुमंतरायनं केली. जगातला पहिला टीकाकार आहे हनुमंतराय. आता तो इतिहास आपल्याला ज्ञात असेल नसेल. त्या टीकेचं नाव पिशाच्य टीका. कोणती टीका? पिशाच्य टीका. का केली त्याचा इतिहास थोडक्यात मान. गीता सांगणारा भगवान रथात. ज्ञानोबरायच्या शब्दात ऐकणारा अर्जुन रथाच्या खाली. रथो उपविशत. शंकराचार्यांचा अर्जुन रथात आहे. उपम समीपम दाखविले. पण ज्ञानोबरायचा अर्जुन रथाच्या खाली. मग उडी घातली खाला रथवनिया. स्पष्ट उपविशत. वास्तविक ज्ञानोबरायचा अर्थ त्या पदाला धरून क्लिरिटी देतोय शंकराचार्यापेक्षा बी. का? तिथं व्याकरण काम करतंय. मूळ धातू विष प्रवेशती. काय अर्थ आहे? विष प्रवेशती. उपम समीपम विशती प्रवेशती इति उपविशत. अर्थात अर्जुनानं रथाच्या जवळ प्रवेश केलाय. म्हणजे कुठं गेलाय? रथाच्या खाली. मग रथाच्या खाली असलेल्या अर्जुनाला गीता सांगणारा वक्ता भगवान रथात आहे. पण ऐकणारा श्रोता डोक्यावर आहे. ऐकणारा श्रोता कुठे? घ्या श्रोता कुठे आमचा? गीता संपून झाल्यावर हनुमंतराय खाली आले आणि देवाचे आभार मानले. वा वा वा, काय प्रमेयबद्ध ग्रंथ. 700 श्लोकाच्या गीतेत. किती श्लोकाच्या? 700 श्लोकाच्या गीतेत फक्त 2 दृष्टांत. टोटल ग्रंथ सैद्धांतिक आहे. सिद्धांतानं भरलेला ग्रंथ. मग हनुमंतरायांनी आभार मानले. वा 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 देवा, काय प्रमेयबद्ध ग्रंथ, सैद्धांतिक ग्रंथ, गोड आहे. भगवान कृष्ण म्हणले, पण मी सांगणारा वक्ता खाली आणि तुम्ही ऐकणारे श्रोतेवर. पिशाच चेवणीला जावं लागल. हनुमंतराय म्हणले, बरं चांगलं आहे, तुमचं कीर्तन चांगलं झालंय म्हणा. असला शाप. क्षमा मागितली, उशाप मागितला. आणि मग भगवान कृष्णाने सांगितलं, या गीतेवर तुम्ही टीका तयार करा आणि त्या टीकेला पिशाच्य टीका नाव द्या. त्या योनीतून तुमची मुक्तता होईल. म्हणून हनुमंतराय जगातला पहिला टीकाकार आहे. त्यांनी पिशाच्य नावाची टीका लिहिली. आता भूताच्या योनीत लिहिलेल्या असल्यामुळे माणसाला कळत नाही. विढाला वाचायला भूत व्हावं लागते त्याला. मी कशासाठी बोलायलो? 650 लोकांपेक्षा अधिक, ज्याच्यामध्ये शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य एक एकाहुनी बळी अशा लोकांनी त्याच्यावर लिखाण केलंय. पण महाराज, एवढ्या सर्व लिखाणात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ. ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी सारखं श्रेष्ठत्व एकाही टीका टिप्पणीला नाही. वास्तविक शंकरम शंकराचार्य केशवम बादरायणम सूत्रभाष्य कृतो वंदे भगवन्तौ पुनः पुनः. शंकरम शंकराचार्य, प्रत्यक्षात शंकराचा अवतार मानले गेलेले शंकराचार्य यांनी भाष्य केलं. पण ज्ञानेश्वरी इतकं श्रेष्ठत्व त्याला देखील. त्याचं कारण
ज्ञानोबारायांनी पहिली गोष्ट ज्ञानेश्वरी ग्रंथात ओतप्रोत फक्त भाव वाचला. काय वाचलाय? कसं असतं, आता एखादं बांधकाम करायचं, कुठलं बी भिताड असू दे, दगडाचं इटाचं कशाचं बी असू दे, बांधकाम करायचं म्हणलं की 2 दगडाच्या 2 विटाच्या मध्ये काय करतात? बांध्या माल टाकावं लागतो. सिमेंट वाळू मिक्स करून अथवा जुन्या काळात चुना विना मिक्स करून टाकायचा. तसा प्रत्येक अक्षराच्या सांध्यात ज्ञानोबारायांनी भाव नावाचा आटम टाकला. भावाक्षराचे गाठी भावाक्षराचे गाठी आणि ब्रह्मज्ञानाने गोमटी. ज्ञानेश्वरीला श्रेष्ठत्व प्राप्त होण्याच्या कारण त्याच्यामध्ये भाव वाचलाय. आणि शेवटी नाव देताना देखील ज्ञानोबाराय कृत, ज्ञानेश्वरी नाही. ज्ञानेश्वरीचं ज्ञानोबारायांनी ठेवलेलं नाव आहे भाव अर्थ दीपिका. आमची भावाची प्रकाशिका आहे. विडाला म्हणून आपल्यामध्ये किंमत कशाला आहे? वजनदार मार्ग आहे कोणता? भाव. भाव. आणि ह्याचं वैशिष्ट्य जास्त लांबविण्यापेक्षा एकाच शब्दात सांग. अहो देव देव काय? देव म्हणजे काय? भाव म्हणजेच देव. भाव देवाचे उचित भाव तुझी देवाचे उची आणि भाव तोची भगवान. दगड म्हणजे भगवान नाही, भाव म्हणजेच भगवान आहे. भाव धरी तया पाषाण दुर्जना सज्जन काय. कसं आहे? भावावर अवलंबून. दगडातून मातीतून कशातून बी देवत्व सिद्ध करते. काय? दगडातून देव, मातीतून देव, लाकडातून देव. ही ताकद भावनेची ताकद. हा भाव कशातून बी देवत्व प्रगट करू शकतो. ही विल पॉवर आहे. म्हणून जगातला कसला मार्ग आहे हा? वजनदार मार्ग आहे. याचं पुढचं वजन सांगतो तुम्हाला. ह्याचं वजनच सांगतो आता तुम्हाला. काय काय कसला मार्ग आहे हा? वजनदार मार्ग आहे. आता वजनात
पैशावाल्याचं वजन जास्त राहतंय का सत्तावाल्याचं? सत्तावाल्याचं वजन जास्त असतंय. पैशावाला त्याच्या दुपटी चौपटीनं राहू द्या, पण ज्याच्याकडे सत्ता आहे त्याची वजनदार भूमिका असते. टायम चालान तटीला पेटलंच रान. सत्ता काम करते का संपत्ती? सत्ता काम करीत असते, सत्तेची चलती असते. हा मग कसं आहे, सत्तेत बी फरक आहे. काही काहीची ग्रामपंचायतीवर सत्ता आहे, तालुका विरोधात आहे. काही काहीची तालुक्यावर सत्ता आहे, जिल्हा विरोधात आहे. काही काहीची जिल्ह्यावर सत्ता आहे पण राज्य विरोधात आहे. काही काहीची राज्यावर सत्ता आहे पण केंद्र विरोधात आहे. म्हणजे वरची जेवढी मोठी सत्ता असेल तेवढ्या खालच्या सत्तेला दाबीती का नाही दाबीती? दाबती ना. आता संबंध जगावर सत्ता कोणाची आहे? देवाची. म्हणजे पूर्ण जगावर सत्ता त्रिभुवनी ज्याची सत्ता. कया रक्षिता तो झाला. बरोबर. किंवा सत्ता झाली त्रिभुवन चक्रपाणी गोवसा. सबंध तरी म्हणलं गप का बसला ज्ञानू आमचा? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या आणि म्या हलविल्या प्राणू हाले, जो मी जगाते चाळीता. बरोबर. म्हणजे त्याची सत्ता एवढी मोठी. चाले हे शरीर किंवा वृक्षाची ही पानं हली ज्याची सत्ता. राहिली अहंता मग कोठे, जगदाकारी झाली सत्ता. वळून गेली पराधीनता. संबंध जगावर सत्ता कोणाची? कोणाची? देवाची. पण हे असलं वजनदार गिराईक आहे. करी देवावरी सत्ता, करी देवावरी सत्ता, हे करी देवावरी सत्ता, करी देवावरी सत्ता, करी देवावरी सत्ता, करी देवावरी सत्ता. करी देवावरी सत्ता, कोणत्याहुनी परता. अर्थात भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ. करी देवावरी सत्ता. असे चलती कुणाची? मग सत्तेची. संबंध जगावर देवाची सत्ता असेल पण त्या देवावरही सत्ता गाजविणारं गिराईक आहे. कोण? तुका माने भावे.
का म्हणे भावे आणि देवा सत्ता राबवावे. भाव आपल्या सत्तेनं देवाला सुद्धा राबवून घेतो, एवढी व्हील पॉवर आहे कुणाची. म्हणून कसला मार्ग आहे हा? कसला वजनदार मार्ग आहे महाराज हा. देवाला सुद्धा राबवितोय. ज्यांच्या ज्यांच्या घरी देव राबला, कुणाच्या का राबना? कशामुळं राबला? भावामुळं राबला. तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. पहिल्या नंबरला भाव. उंच नीच काही भगवंत तिष्ठे भाव भक्ती. अर्थात भावामुळं देव आहे. भगवान सांगतात अर्जुना मी दुसरं काही जाणत नाही. काय पै भक्ती की मी जाणे ते तसाने थोर न म्हणे, पण आम्ही भावाची पाहुणे भलतया. आणि दैपळे परिवाराकडे काय फक्त भाव. हा आणि भावाच्या तोला मोलाचं दुसरं गिराईक विश्वास. हा भावाच्या तोला मोलाचं दुसरं गिराईक विश्वास. धन्य विश्वासाची जाती विश्वासाची जाती आणि तेथे वसती देवाची. कसे 12 महिने 24 तास विश्वासाजवळ बसून असतो देव. कुठं? विश्वासाजवळ. आणि पावर कसली त्याची? त्याची बी पावर भावासारखीच वजनदार गिराईक. हा करी स्वामीवरी सत्ता. विश्वासी तो करी मालकावर सत्ता देवावर सत्ता गाजवितय कोण? विश्वास. भावासारखंच गिराईक आहे सत्ताधारी ती बी करी स्वामीवरी सत्ता. भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. झालो ते झालो निश्चय दास. न पाही मागील तेवास पुढती सोस सेवेचाची. व्हील पॉवर आहे महाराज काय. म्हणून विश्वास भाव ही वजनदार मार्ग आहे. आणि दैपळे परिवाराकडे सर्वात मोठं जमेचं काय? हा भाव आणि विश्वास. भाव आणि विश्वासातलं हे कुटुंब आहे. आणि ह्या दोन्ही मार्गानं सफर करत असल्यामुळं नॉनस्टॉप आडकाठी नाही. तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. देवाच्या भेटीला आडकाठी नाही, सरळ मार्ग. आणि भावनेतून जाऊ विश्वासातून जाऊ देवाला जाऊन मिळाली रे मिळाली. की तुकोबर आहे म्हणतात उत्तम त्या
भावनेतून जाऊ, विश्वासातून जाऊ, देवाला जाऊन मिळाली ना महाराज, जी जी देवाला जाऊन मिळाली ती कशी मिळाली नाही, कशी बी मिळाली ना जाऊन महाराज, त्याचं वैशिष्ट्य कोणाचं? देवाचं. त्याला जाऊन जे मिळाली त्याला माग फिरू देत, अनुसरे तया फिरोने दी मागे, राहे अंग संग धरुनिया. देव सतत त्याच्या जवळ राहतो, काय त्याला माग फिरू देत नाही. किंवा हाची ने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. अनुसरे तो अमर झाला, ते अनुसरे तो अमर झाला. अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा. नदी कधी गर्भवास, कधी दास विष्णूचे. खरोखर त्या निर्गुणाबाईंनी काय पुण्य केले देव जाणे, की त्या पुण्याचं प्राबल्य की 12 वर्ष लगातार तितक्याच आदरानं, आवडीनं आणि भावनेनं हे पुण्यस्मरण साजरं होत आलंय. या पाठीमाग अनेक जन्मात केलेल्या पुण्याईचं प्रमाणपत्र आहे. काय? अनेक जन्मात केलेल्या पुण्याईचं प्रमाणपत्र. वाजव इकडे वाजव. ही एका जन्मातली पुण्याई नसती. मग एवढं मोठं वैभवशाली पद्धतीनं पुण्यस्मरण साजरं व्हावं, याला अनेक जन्मातली पुण्य. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचीशी आतुडे, समागम घडे संताचा. आपल्याला आताची तुकोबरे म्हणतात, आताची जरी पुण्याई नसेल तरी पूर्व पुण्य ठेवा. हे बघा, पूर्वजन्मी सुकृती थोर केली ती मजाली, परमानंदवाजी मानसी भेटी झाली या संताशी. अनेक जन्मात निर्गुणाबाईंनी केलेली पुण्याई फलीभूत. थोडा अंतर राहू दे. अनेक जन्मात केलेल्या पुण्याईचं हे प्रमाणपत्र एवढ्या आवडीनं, आदरानं आणि वैभवशाली पद्धतीनं पुण्यस्मरण साजरं होत आलं. काय अहो, अनेक बिचाऱ्या या संसारात मृत्यू आठळे, प्रत्येकाला जावं लागतं. पण एवढ्या वैभवशाली पद्धतीनं माझ्या माहितीप्रमाणे मातोश्रीचं एवढं वैभवशाली पद्धतीचं पुण्यस्मरण भागात 1 नंबर असेल असं माझं मत आहे. हा मधुबा, तुमच्या ऐकण्यात काही, तुम्ही ह्या भागातले म्हणून विचारतो. आईचं पुण्यस्मरण एवढ्या वैभवशाली पद्धतीनं 12 वर्ष लगातार टिकलं. ही भागातलं एकमेव सर्वात ज्येष्ठ उदाहरण असेल असं. होय टेलर, बसल्या बसल्या तुमच्याकडे रिपोर्ट असते सारे. खरे का खोटे? शिवाजी महाराज, बाबूराव, तुमच्या काय ऐकण्यात
हा असं काहीतरी करा. म्हणजे ही पुण्याई आहे त्या मातेची. तिने एवढं मोठं पुण्यार्जनाचं काम या कुटुंबाकडून करून घेतलं काय. आणि विशेष तुकोबाराय म्हणतात भावनेमुळं असो विश्वासामुळं असो देवाची जवळीकता आली ना. ज्यांना ज्यांना देवाची जवळीकता आली त्यांच्यासाठी शब्द वापरला उत्तम त्या याती. देवा याती शब्दाचा अर्थ आहे जाती. यातीचा अर्थ काय जाती. यात म्हणजे जात. हा अर्थात खर तर जाणारी व्यक्ती का जात आहे. जाणारी कोण आहे व्यक्ती आहे. देवापर्यंत अख्खी जातच्या जात जाती का नाही जात. कोण जाते मग व्यक्ती असतात त्या. समजा माधव बाबा मग माधव मामा गेले असतील भगवान बाबा गेले असतील मोतीराम महाराज गेले असतील. हे महात्मे देवापर्यंत पोचले म्हणजे अख्खी जातच्या जात गेली का नाही. मग काय म्हणायला पाहिजे होतं तुकोबारायांनी उत्तम त्या व्यक्ती आणि देवा शरण अनन्य गती. उत्तम त्या व्यक्ती म्हणायला पाहिजे होतं का नाही. पण जाताना कोण गेलंय जात का व्यक्ती. जाताना व्यक्ती गेली आणि म्हणताना उत्तम त्या याती असं का. हा तर याचा अर्थ असा आहे थोडंसं बारकाव्यानं ऐकलं की आपल्या लक्षात येईल. हे बघा याती नाम जाती. जातीचं विशेषण काय लावलंय उत्तम. जातीचं विशेषण काय उत्तम. उत्तम शब्दाचा अर्थ आपण अनेक वेळेला ऐकलाय पुन्हा डबल एकदा आहे. उत्तम शब्दाचा अर्थ पंचमी तत्पुरुषात त्याचा विग्रह केला काय. उद्गतम तमम यस्मात् तदोत्तमम इति नाम उत्तम. उद उत्कर्षेण गतम नाम जाणे तम नाम अंधकार आणि यस्मात् म्हणजे ज्याच्यातून उन्हूनतून इति नाम पंचमी. विढल उद उत्कर्षेण म्हणजे जलद गतीनं. गतम नाम जाणे आणि तम नाम अंधकार. ज्याच्यामधून जलद गतीनं अज्ञान अंधकार निघून गेलाय त्याचं नाव आहे उत्तम. कोणता अंधकार अज्ञान अंधकार. अंधारात बी फरक आहे. मंद अंधकार गडद अंधकार. पण सर्व अंधाराचा बॉस कोण आहे अज्ञान. सर्व अंधाराचा बॉस कोण आहे अज्ञान. कसं आहे बघा बॉस त्याला बनवितील कोणाला जे डेरिंगबाज असते. एकटं लघवीला उठत नसेल तर असल्या जातीला बॉस बनवित. त्याला बॉस बनवित नाही. त्याला पालत्या काळजाचं निबर लागते ते यायला जमता येते. कोणाचं बी बॉसगिरी करायची जमतंय का. रंडुले धंदे करायचे आणि बॉसगिरी करायची जमत नाही ना. हा तर बॉस म्हणजे असला असतोय तो पालत्या काळजाचं गिरायक असते ते सहज नसते. ते आल्यावरच कळत त्याचं काय असतंय काळीच. ते काय या अज्ञान नावाचा अंधकार सर्व अंधाराचा कोण आहे बॉस. आणि तो असल्या चिल्लर प्रकाशाला अजिबात दाद देत नाही महाराज. कुठं बॅटरी आणि कुठं फोकस ही चिल्लर आहे. सूर्याच्या प्रकाशाला देखील ती दाद देत नाही. कोण अज्ञान म्हणा. दिवसा डावळ्या सूर्याच्या प्रकाशात खुले आम कॉलर टाईट करून चलतय कोण कितीतरी अज्ञानी जीव दिवसा डावळ्या वजनदार टचकत चलत का नाही चलत. म्हणजे सूर्याच्या प्रकाशाला अज्ञान दाद देतय का देतय का देत नाही म्हणा. काय मग या अज्ञान अंधकाराला घालविण्याची ताकद सूर्याच्या प्रकाशात नाही. त्याच्यासाठी फक्त देवाचा प्रकाश काम करतो. कुणाचा देवाचा प्रकाश. देवाचा प्रकाश कसा अगणित लावण्य
पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळ फाकती प्रभा अगणित लावण्य पुंजाळ नवर नवे तेथीची शोभा. परमात्म्याचा फोकस इतका खतरनाक आहे महाराज. म्हणून तुकोबारे म्हणतात करिया तिमिराचा नाश आणि उदय होनी प्रकाश. परमात्म्याचा फोकस असा आला की अज्ञान नावाचा अंधकार काय राहत नाही. हो तमसो मा ज्योतिर्गमय असं आहे ते. म्हणजे याचा अर्थ परमात्म्याची ज्योतनाम प्रकाश आला रे आला तम नाम अंधकार अर्थात अज्ञान अंधकार राहू शकत नाही. ही ताकद आहे. पण आता मला सांगा आपण सर्रास शेतकरी आहेत. आपण जवळजवळ टक्केवारीनं कोण आहे शेतकरी आहेत. शेतकरी म्हणल्यावर रात्री अपरात्री येडा करायला जातो का जात नाही. शेतकरी जातो माऊली तुरीच्या वेळेला बैल सोडायला जातात रात्रीच्या 12. असं रात्री अपरात्री आपल्याला रानात जावं लागतंय का नाही लागत. रानात जाताना बॅटरी घेऊन गेलाय समजा कल्पना करा आणि शंका आली बांधाला झाड का जनावर का माणूस हेरान आहे. मग काय करणार बॅटरीचा फोकस मारणार. बॅटरीचा फोकस त्या वस्तू व्यक्ती पदार्थाला दाखवितो का नाही दाखवितो का नाही दाखवितो. मग सांगा ती वस्तू असेल ती व्यक्ती असेल अथवा तो पदार्थ असेल तो बॅटरीच्या फोकसनं दिसला बरोबर आहे. पण त्या बॅटरीचा फोकस त्या व्यक्तीपुरता त्या वस्तूपुरता पदार्थापुरता मर्यादित राहतो का साईटनं किरण पुढे निघून जातात. साईटनं किरण पुढे निघून जातात. कल्पना करा देवाचा फोकस समजा उदाहरणार्थ हनुमंतरायावर पडला. आता हे मधलं मंदिर कोणाचे महादेवाचे. त्याच्या महाग कोण बसविलाय हनुमानजी ना. मग असा हनुमंतरावर फोकस मार. कपिकुळा उदारिले मुक्ता केले राक्षसा. रामाचा फोकस जरी हनुमंतरावर पडला असला तरी हनुमंतराय पुरता मर्यादित फोकस राहिला का. ती साईटनं किरण कुठपर्यंत गेली. कपी कुळ उद्धरिले आणि नुसत्या वानणारा पुरता मर्यादित राहिला नाही. अपोजिट पार्टीला अहो राक्षस होती राक्षस. पलकडल्या पार्टीला कोण होत राक्षस. वानरावर तर फोकस पडला त्यांच्यातला अज्ञान तर गेलंच. कपिकुळ उद्धरिले पण पलकड जाऊन मुख
चित्त केले राक्षसा इतक्या लांब पर्यंत गेलाय. त्याच्यामुळं इथं जरी व्यक्तीवर फोकस मारला असला, समजा माधव मामा नावाच्या व्यक्तीवर पांडुरंगानं फोकस मारला, पण दहिपळे नावाची जातच्या जात तासात आली का नाही आली? लाजून तरी का व्हायना रस्त्याने चालावं लागायला लागलं का नाही? दहिपळे आली. दहीफळे लय दूरनी दहीफळे आहेत का? पण दहिपळेले निदान बाबा मामा आपल्या खानदानीतलेत म्हणून लाजू लाजू तरी थोडी तरी निदान मनाला लाजून का व्हायना रस्त्याने चलायलीत का नाही? जेवढी बी आज दहिपळे रस्त्याने चलायली, ती जेवढी बी परिसरातली रस्त्याने चालायली, ही मेहरबानी कुणाची वाटायची? त्या महात्म्यावर पडलेल्या फोकसची आहे महाराज. काय काय वंश उद्धरीला माळिया नामामने त्यांचा जन्म सुफळ झाला, वंश उद्धरिला माळियाचा. फोकस जरी एकट्या सावता बाबावर देवानं मारला असला तर सावता बाबा पुरता मर्यादित राहिलाय का? माळी नावाच्या जातीपर्यंत फोकस गेला. आमचे सावता बाबा म्हणू म्हणू, आमचे मामा म्हणू म्हणू, आमचे मामा आहेत, मामा आमचे. अरे असं म्हणून का व्हायना, पण तासात चालावं लागायला लागले का नाही? ही मेहरबानी कशाची आहे? कशाची? व्यक्ती पुरतं राहत नसते म्हणून उत्तम याती देवा शरण अनन्य गती. व्यक्ती जरी शरण गेली असली तरी व्यक्ती पुरता मर्यादित फोकस राहत नाही. त्याचा प्रकाश कुठपर्यंत जातो? जातीपर्यंत जातो. आमचे भगवान बाबा, आमचे माधव मामा, त्याच्यामुळं जातच्या जातीपर्यंत हे लोन जात आहे का? जात नाही. हे सदा पुरते, हे सदा पुरते. हो बरोबर बरोबर. हाय हाय एक ओवी मागलं लागली सांगूच का? आहे आहे आहे. ते जे सूर्य दिसे सोज्वळ. हा बरोबर आहे. हे सदा पुरते हाय शब्द बरोबर.
तेजे सूर्य दिसे सोज्वळ. हा तेजे सूर्य जैसे सोज्वळ. चंद्र संपूर्ण एखाद्या वेळी हा चंद्र संपूर्ण एखाद्या वेळे हे सदा सोज्वळ आहे आहे. येंडूगुंडू व्हायला लागले एक तुकडा येईन गेला हो. एकच तुकडा व्हायला हे सूर्य जैसे सोज्वळ. चंद्र संपूर्ण एखाद्या वेळी हे सदा पुरते. हा चंद्र संपूर्ण एखाद्या वेळी हे सदा पुरते. बरोबर आहे. चंद्र कधी कधी चढ उतारात येतो ना. निदान अमावस्याकडे निघाल्यावर जरा थोडा चढ उतारात राहतो. पण हे सदा पुरते. हे कायम प्रकाशमान राहतात. काय यांच्यावर मारलेला फोकस यांच्या पुरता मर्यादित राहत. ओळ हे पावन कृष्ण नामे. ओळ हे पावन कृपा केली पूर्ण. कुळ हे पावन कृष्ण नामे. संबंध तेजे सूर्य दिसे सोज्वळ. हा तेजे सूर्य दिसे सोज्वळ. परी हे अस्तवे किडाळ. हा परी अस्तवे हे किडाळ. चंद्र संपूर्ण एखाद्या वेळे हे सदा पुरते. वा वा मधुकर वा. गोड. बरोबर आहे. हे सूर्य दिसे सोज्वळ. हा परी अस्तवे हे किडाळ. हा चंद्र संपूर्ण एखाद्या वेळ हे सदा पुरते. अगदी बरोबर. हे कायमच प्रकाशित आहेत महाराज. आणि यांचा फोकस पूर्ण जातीपर्यंत. हा म्हणून वेगवेगळ्या जातीत वेगवेगळ्या संतांनी जी अवतारं घेतली ती कशासाठी घेतली? जातच्या जात त्या नावाखाली कामाला लागावी. काय आहे का नाही? आणि उल्लेख बी केला जातीचा. आमुची माळी याची जात शेत लावू नामदेवरायने उल्लेख केलाय. मने शिंपी याचा नामा. हा मुद्दाम शिंपी. म्हणजे शिंपी नावाच्या जातीला आमचे नामदेवराय वाटावा. मने नर हरी सोनार. हो आहे ना. तसं उल्लेख केलाय. तसं नाही. ते देवा तुझा मी सोनार. हा देवा तुझा मी सोनार. क्या बात आहे. विढाला विढाला. असं वाटायलंय आता. शेजार धर्म असं शेना नाही भलान तेने देव भुलविला. म्हणजे यांनी जातीचे उल्लेख केले. मुद्दाम केले. का केले? जातच्या जात परमार्थाकडे खेचल्या जावी. हा अहो जाहीर आहे ना. बघा लाखा कोल्हाट्याचा ढोल पिटी. म्हणजे लाखा संत होऊन गेला कशात? कोल्हाट्यामध्ये. किंवा दादू तो पिंजारी. पिंजारी तो दादू. भजनी अभेदू हरीचे पायी. चोका मेळा बंका. हो चोका मेळा बंका जातीचे महार. आवर्जून उल्लेख त्याची सर्वेश्वर. उल्लेख करण्याचं कारण त्याची सर्वेश्वर सर्वेश्वर ऐक्य करी. चोका बंका जातीचे महार. त्याशी महार शब्द वापरला. म्हणजे जात का वापरली? जातीला आपले संत वाटावेत ह्या मुद्द्यानं तरीही परमार्थाकडं. त्याच्यामुळं
उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती नाही तुझा ठाव देवाजवळ पोहोचला की महाराज तिथं भिन्न भेद नाही. हा ब्राह्मण आहे म्हणून वेगळा, हा हरिजन आहे म्हणून वेगळा नाही 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 तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव. देवाजवळ पोहोचल्यावर येथे राया रंकाय की